नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी दही घालून मऊसूत उपीट म्हणजेच उपमा बनवूया. उपीट चिकट होऊ नये म्हणून काय करावे व रवा आणि पाण्याचे योग्य प्रमाण काय असावे हे व्हिडिओत सविस्तरपणे सांगितले आहे. हे फक्त हेल्दीच नाही तर टेस्टीही आहे. नेहमीच्या उपीटला म्हणजेच उपम्याला हा खूप छान ऑप्शन आहे. उपीट बनवण्यासाठी एका बोलमध्ये 1 कप दही फेटून घेऊया. दही ताजे घेतले आहे त्यामुळे उपीट चवीला छान लागेल, आंबट होणार नाही. ह्यात 3 कप पाणी, 1 कप रव्याला 3 कप पाणी हे योग्य प्रमाण आहे. बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, विस्करने फेटून घेऊया. इथे आपण उपीटला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे. दही व पाणी एकजीव झाले आहेत. दह्याची गुठळी राहिली नाही. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात पाव कप शेंगदाणे तळून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तळलेले शेंगदाणे काढून घेऊया. त्यातच काजूचे तुकडे, डाळ व 1 मोठा चमचा, हे दोन्हीही पटकन तळतात. 5-6 काजूचे तुकडे करून घेतले आहेत, काढून घेऊया. काजू, डाळव व शेंगदाणे थोडेसे डेकोरेशनसाठी काढून ठेवले आहेत. तेलात अर्धा छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, मोहरी व जिरे तडतडले पाहिजे. उडीद डाळ 1 छोटा चमचा सोनेरी रंगावर परतून घेऊया. डाळ सोनेरी रंगावर तळली आहे. कढीपत्त्याची 8 ते 10 पाने, कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच किसलेले आले परतून घेऊया. आले घालत नसाल तर एकदा नक्की वापरा. उपीटला खूप छान चव येते. आता 1 मोठ्या आकाराचा कापलेला कांदा, चिमूटभर मीठ, कांदा मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया. मिठामुळे कांदा मऊसूत होतो. कांदा परतला आहे, मऊ झाला आहे. कांद्याला गुलाबी रंग आला आहे, तांबूस नाही. आता 1 कप मध्यम रवा भाजून घेऊया. मध्यम रव्यामुळे उपीट चिकट होत नाही. उपीट मऊसूत हवे असेल तर रवा बारीक घ्यावा व मोकळे हवे असेल तर जाड घ्यावा. रवा लाल रंगावर भाजू नये, नाहीतर उपीटची चव व रंग बिघडेल. रवा भाजला आहे, छान फुलला आहे. गॅसची फ्लेम लो करूया. दह्याचे मिश्रण घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. मोकळे उपीट आवडत असेल तर पाणी कमी घाला. ह्यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 3 मिनिटानंतर उपीट कसे झाले ते बघूया. रवा व्यवस्थित भाजणे, रवा व पाण्याचे योग्य प्रमाण घेणे, फोडणी खमंग देणे, ह्यामुळे उपीट खमंग व परफेक्ट होते. ह्यावर पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 4 मिनिटानंतर झाकण काढूया. हे चिकट किंवा कोरडे झाले नाही, मऊसूत व पांढरे शुभ्र झाले आहे. तोंडात टाकतात विरघळेल असे झाले आहे. उपीट मऊ लुसलुशीत झाले आहे. शेवटी तळलेले शेंगदाणे, काजू व डाळव, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, किसलेले ओले खोबरे, 1 मोठा चमचा साजूक तूप. तुपामुळे चव खूप छान लागते. उपीट खूप वेळ मऊसूत राहते. आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल. रवा व पाण्याच्या योग्य प्रमाणामुळे उपीट मऊसूत झाले आहे. हा नाश्ता कमी वेळेत कमी मेहनतीत होतो.
तयार आहे मौसूद व लुसलुशीत उपीट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.